श्री स्वामी समर्थ. बंधूंनी प्रश्न विचारला, पैसा टिकत नाही, यावर काय सांगाल? ह्याच्यामध्ये एक, पैसा न टिकणं म्हणजे पत्रिका जर धनस्थानामध्ये बी काय, पैसा न टिकणे म्हणजे पत्रिकेमध्ये जर आपलं धनस्थान वीक असेल तर पैसा टिकत नाही. राहिला प्रश्न, वीक असणं म्हणजे काय? पापग्रह तिथे बसला असेल, पापग्रहाची नजर असेल तरी पैसा टिकत नाही. दुसरं, वास्तूमध्ये जर आग्नेय कोपरा स्ट्रॉंग नसेल, तिथे किचन नसेल, तिथे कट असेल, किचन नसेल हे तुम्हाला कळलं असेल आणि कट असेल तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कट असणं, ह्याला म्हणायचं कट. हा भाग तुमचा नाहीच आहे. हीच भिंत तुमची आहे, काळ्या रंगाची ड्रॉ केली ही भिंत तुमची. हा भाग तुम्हाला मिळालेला नाही, म्हणून हे पुन्हा हिरव्याने केलेले पुन्हा पुसून टाकतो. इथे तुमचा कट असल्यावर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही. जर इथे किचन नसून, इथे किचन नसून किंवा किचन नाही आणि तिथे जर तुम्हाला टॉयलेट बाथरूम आलं तरी तुम्हाला पैसा टिकत नाही. तिथे पाणी आलं तरी पैसा टिकत नाही. आग्नेय दिशेमध्ये टॉयलेट बाथरूम आलं, पैसा टिकत नाही. किचन नाही, पैसा टिकत नाही. कट आहे, पैसा टिकत नाही. मग तुम्ही म्हणाल पैसा टिकण्याची जागा काय? आग्नेय कोपरा हा पैसा म्हणजे शुक्राच्या आधिपत्याखाली येतो आणि ती आग्नेय कोपरा तुम्हाला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणणार आता एखाद्याला नाहीच आहे तर काय करेल? तर नसली तरी तुम्हाला नैऋत्य कोपरा, नैऋत्य कोपरा म्हणजे हा कोपरा, हा कोपरा तरी तुम्हाला परफेक्ट मिळाला पाहिजे. इथे असा कट नसला पाहिजे, इथे बरोबर चौकोन मिळाला पाहिजे, म्हणजे असा चौकोन. हा कोपरा तुम्हाला चौकोन मिळाला तर पैसा टिकतो. एखादा व्यक्ती मला बोलू शकतो कमेंटमध्ये, माझ्याकडे तर आग्नेय कोपरा कट आहे, माझ्याकडे तर पैसा आहे, पण धनाची, येणाऱ्या धनाची, क्रिएट होणाऱ्या धनाची जर आग्नेय कोपरा हा जर संलग्नित असेल, आग्नेय कोपरा शुक्राच्या आधिपत्याखाली असल्यामुळं पैसा यायची जागा आग्नेय कोपरा येत असेल, तर आल्याला पैसा टिकवण्यासाठी आणि पैशाला लागून पैसा राहण्यासाठी नैऋत्य कोपरा हा तेवढाच महत्वाचा आहे. इथे तिजोरी ठेवा असं शास्त्र सांगतं, वास्तुशास्त्र. तिजोरी ठेवायची, उत्तरेला तोंड आणि किंवा पूर्वेला तोंड असं जर असेल तरी तुमच्या घरात पैसा टिकतो. समजा तुमच्या घरामध्ये इथे तिजोरी नाही, इथे आग्नेय कोपराही कट आहे. फॉर एक्झाम्पल दुसरा स्केच काढतो लाल पेनाने. हे बघा, ही पूर्व, ही पश्चिम, दक्षिण, उत्तर. हे बघा, हा पण कट आहे, हा पण कट आहे, हा पण कट आहे, हा पण कट आहे. तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित चालेल असं नाही, वास्तुशास्त्र सांगतं. आग्नेय कोपरा कट आहे, इथं कट आहे, तुम्हाला पैसा येणं थांबेल. इथे टॉयलेट बाथरूम आलं, इथं टॉयलेट बाथरूम आलं तरी तुम्हाला पैसा येणं थांबतं, टिकत नाही. नैऋत्य कट आहे, टिकत नाही. नैऋत्याला किचन आलं, टिकत नाही, पैसा टिकत नाही. वायव्य कोपरा कट आहे, पैसा टिकत नाही. ईशान्येला कट आहे, पैसा टिकत नाही, पैसा येणं नाही. देवधर्माचा आशीर्वाद राहत नाही, कुलदेवतेचा आशीर्वाद राहत नाही, इष्ट देवतेचा आशीर्वाद पाहिजे तसा राहत नाही. पूर्ण रिस्क आणि स्ट्रगल. आयुष्याला
100% लिहिलेला आहे. स्ट्रगल हा अशा वास्तूवर आहे. कळलं? तर पैसा न टिकण्यासाठी बरंच काही सांगितलंय. जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये लिहा. आणि जर आणखी सविस्तर माहिती पाहिजे असेल तरी आपण सविस्तर त्याच्यावरती बोलू शकतो. आपणास हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.